समीक्षा, सौरभ आणि सिद्धार्थ मुंबईतल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर वेगाने जात होते. मागे पाठलाग करणाऱ्या एसयूव्ही गाडीला चुकवण्यासाठी त्यांनी एका अरुंद गल्लीत गाडी वळवली. सौरभच्या हातातली यूएसबी ड्राईव्ह त्याला अधिकच जड भासू लागली होती, कारण ती फक्त एक छोटासा डेटा स्टोरेज नव्हती, तर त्यांचं जीवन मरण ठरवणारी गोष्ट होती. त्याच वेळी मल्हारचा मेसेज आला. शिवडीच्या जुन्या गोडाऊनमध्ये या. सावध राहा. विश्वासू माणसांनाच भेटा. सौरभच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. मल्हार हा त्याचा जुना मित्र होता, पण एवढ्या मोठ्या संकटात त्याने मदत मागणं कितपत सुरक्षित होतं? आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा का? सौरभने समीक्षाकडे पाहत विचारलं. समीक्षा काही बोलणार तेवढ्यात सिद्धार्थ बोलला, आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. ही यूएसबी सुरक्षित कोणाकडे तरी पोहोचवायलाच हवी. त्यांनी गाडी गोडाऊनकडे वळवली. रस्ता सुनसान होता. आजूबाजूला फक्त मोडकळीस आलेल्या इमारती दिसत होत्या. गोडाऊनच्या बाहेर मल्हार उभा होता. त्याने काळ्या रंगाचा जॅकेट घातला होता आणि सतत मागे वळून पाहत होता. सौरभ आणि समीक्षा गाडीतून उतरले. सिद्धार्थ मात्र अजूनही आत बसलेला होता. मल्हार, हा सर्व प्रकार मोठा आहे, सौरभने त्याच्याजवळ जाऊन सांगितलं. या यूएसबी मध्ये महत्त्वाची माहिती आहे. मल्हारने ते ऐकताच नजर फिरवली आणि शांत आवाजात म्हणाला, माहित आहे, पण ही माहिती जिच्याजवळ जायला हवी, ती व्यक्ती मी नाही. सौरभ क्षणभर गोंधळला. म्हणजे? तेवढ्यात अचानक 3 काळ्या स्कॉर्पिओ गाड्या त्या जागेवर आल्या आणि काही सशस्त्र माणसं खाली उतरली. त्यांनी थेट सौरभ, समीक्षा आणि सिद्धार्थला वेढलं. यूएसबी द्या. एका माणसाने बंदूक उचलत धमकावलं. समीक्षा गोंधळून सौरभकडे पाहत होती. मल्हार, हे काय चाललंय? मल्हार तिच्याकडे थंड नजरेने पाहत म्हणाला, समीक्षा, मी सौरभचा मित्र आहे. पण मला स्वतःचाही विचार करावा लागतो ना? ही यूएसबी मला खूप मोठं भविष्य मिळवून देऊ शकते. सौरभच्या मनात रागाची लाट उसळली. म्हणजे तूच आम्हाला फसवलंस? मल्हारने नुसतंच हसत मान डोलावली. मी नाही तर कोण? तुमच्यासारखे मूर्ख लोक सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न. मल्हारने एक थंड हसू दिलं आणि हात पुढे केला. यूएसबी दे, सौरभ. उगाच शूरपणा करायची गरज नाही. तिघही सुरक्षित बाहेर पडू शकता, फक्त हे माझ्याकडे सोपव. सौरभच्या मनात एक वादळ उठलं होतं. मल्हारवर विश्वास ठेवणं ही आपली सर्वात मोठी चूक ठरली. तो हळूच समीक्षाकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यांतही राग आणि भीती होती. सिद्धार्थने हलकेच खिशातून काहीतरी बाहेर काढलं. तो एक छोटासा पेन ड्राईव्ह होता. त्याने तो मल्हारच्या दिशेने उचलला आणि म्हणाला, ठीक आहे. तुला हवंय ना? घे. मल्हारच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू उमटलं. पण तो पेन ड्राईव्ह पकडणार तेवढ्यात सिद्धार्थने ती यूएसबी हवेत फेकली आणि लगेचच जवळच्या लोखंडी पाईपने एका गुंडाच्या हातावर जबरदस्त प्रहार केला. गोळी सुटली, पण सिद्धार्थ वेळेत बाजूला झाला. त्याच क्षणी सौरभने एकाच वेळी 2 माणसांना लाथा मारून दूर फेकलं. समीक्षा पटकन गाडीत बसून इंजिन सुरू करायला धावली. गडबडीत यूएसबी जमिनीवर पडली. मल्हार तिला उचलायला झुकला, पण सौरभने त्याला जोरात ढकलून दिलं. मल्हार कोसळला आणि ओरडला, त्यांना थांबवा. एकही जिवंत सुटता कामा नये. सौरभ, समीक्षा आणि सिद्धार्थ गाडीत उड्या टाकून सुसाट निघाले. त्यांच्या मागे काळ्या स्कॉर्पिओ गाड्या पाठलाग करत होत्या. समीक्षा पूर्ण वेगाने गाडी चालवत होती, तर सौरभ मागे वळून पाहत होता. ते आपल्याला पकडल्याशिवाय थांबणार नाहीत. सौरभने चिंता व्यक्त केली. सिद्धार्थने पटकन आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि काही नंबर डायल केले. माझ्याकडे अजून एक उपाय आहे. एका विश्वासू व्यक्तीकडे मी आधीच दुसरी कॉपी पाठवली आहे. म्हणजे? सौरभने विचारलं. ही यूएसबी नसली तरी हरकत नाही. आपल्याकडे अजून एक पर्याय आहे. सिद्धार्थ हसत म्हणाला. आतापर्यंत गाडी एका पुलाजवळ पोहोचली होती. पाठलाग करणाऱ्या गुंडांची गाडी जवळ आली. त्यांनी पुढे येऊन सौरभच्या गाडीला धाक दिली. गाडीचा तोल जाऊ लागला. समीक्षाने कसाबसा स्टेअरिंग सांभाळलं. आता फक्त एकच पर्याय आहे. सौरभने सिद्धार्थकडे पाहत म्हटलं. सिद्धार्थने मान डोलावली. तो मागच्या सीटवरून उठला आणि गाडीतला छोटा फायर एक्सटिंग्विशर उचलला. गाडीच्या खिडकीतून बाहेर निघून त्याने पाठलाग करणाऱ्या गाडीच्या चालकाच्या चेहऱ्यावर फोम फवारला. त्या गाडीचा वेग कमी झाला आणि पुढच्या क्षणी ती अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. समीक्षा, सौरभ आणि सिद्धार्थ अखेर त्या धोकादायक प्रसंगातून बाहेर पडले होते. त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला आणि सिद्धार्थने आधी पाठवलेला डेटा पुरावा म्हणून दिला.
एका आठवड्यानंतर बातम्यांमध्ये एक मोठा खुलासा झाला, मल्हार आणि त्याच्या साथीदारांना अटक. मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाचा पर्दाफाश. समीक्षा आणि सौरभ एका कॉफी शॉपमध्ये निवांत बसले होते. सौरभने हसत विचारलं, आता तरी काही लपवलं नाहीस ना? समीक्षाने डोळे मिचकावत उत्तर दिलं, फक्त एकच गोष्ट. मी तुझ्यासाठी एक खास सरप्राईज ठेवलंय. थांब, तुला लवकरच कळेल. सौरभ हसला. संकट संपलं होतं, पण समीक्षाच्या सरप्राईजमुळे त्याच्या आयुष्यात आणखी काहीतरी अनपेक्षित घडणार होतं.